नमस्कार, कुक विथ अंजली मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण इथे परफेक्ट असा 1 किलो चिकन पुलावची रेसिपी बघतो आहे। तर यासाठी मी घेतलेले साहित्य, इथे मी काही खडे मसाले बारीक करून घेत आहे। त्यामध्ये मी 2 चमचे बडीशेप, 2 चमचे धने, 10 काळी मिरी, 10 लवंगा आणि 4 इंच दालचिनीची पावडर करून घेतली। त्यामध्ये 5 वेलची सुद्धा आहे। मोठ्या पातेल्यामध्ये तेल गरम करून घेतले, त्यामध्ये तेजपान आणि शहाजिरे घातलेले आहे। शहाजिरे छान तडतडले की आपण 3 मोठे कांदे आपण पातळ चिरून घेतलेले आहेत ते घालायचे आहे। कांदा आपण परतून घेऊया। कांदा लाल होतो तोपर्यंत आपण वाटण तयार करूया। वाटणामध्ये मी 10 ते 12 हिरव्या मिरच्या, 2 मूठ भरून लसूण आणि 1 मूठ आलं हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। आता आपण हा वाटून घेतलेला मसाला जो आहे तो कांदा टोमॅटोमध्ये टाकून घेणार आहोत। मसाला सुद्धा चांगला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा आहे। मसाल्याला छान तेल सुटलं की आपण जो गरम मसाल्याची पूड करून घेतलेली आहे ती सुद्धा घालायची आहे। गरम मसाल्याची पूड घातली, त्यानंतर आपण 1 कप इथे पुदिना घेतलेला आहे। आपल्याला पुदिना फ्लेवरचा चिकन पुलाव बनवायचा आहे। 1 कप पुदिना घातला। त्यानंतर मी 1 किलो चिकन इथे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। हळद आणि मीठ लावून ते मसाल्यामध्ये टाकलं। आपल्याला चिकन या मसाल्यामध्ये छान सुक्क परतवून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ सुद्धा टाकलेलं आहे। चिकन मसाल्यामध्ये कोट करून आणि आपल्याला झाकण ठेवून चांगलं शिजू द्यायचं आहे। दहा मिनिटानंतर मी चेक केलं आहे। 10 मिनिटानंतर हलवून पुन्हा अजून 5 ते 10 मिनिटं आपण शिजून घेणार आहोत। थोडंसं अजून कचरट आहे। झाकण ठेवून पुन्हा 10 मिनिटं शिजू दिलं। 15 ते 20 मिनिटानंतर चिकन आपलं अर्ध्याच्या वर शिजलेलं आहे। तर बाकीचं जे उरलेलं आहे शिजायचं ते भातामध्ये शिजून जाणार आहे। आपण इथे गरम पाणी केलेलं आहे, चिकनमध्ये घातलं। पाण्याला चांगली उकळी आली की आपण तांदूळ धुवून त्यात घालणार आहोत। पाण्याला छान उकळी आली आहे। 1 किलो तांदूळ मी धुवून त्यात घातले आहे। इथे मी जिरा राईसचा वापर केलेला आहे। तांदूळ धुवून टाकल्यानंतर सुद्धा चांगली दणदणीत उकळी येऊ द्यायची आहे। भात हलवून घ्यायचा आहे। भात हलवून आता आपण बारीक गॅसवर झाकण ठेवून शिजू देणार आहोत।
चेक केला आहे आणि त्यामध्ये तूप घातलेलं आहे. वरून अशी तुपाची डाळ टाकायची, भाताला छान चकाकी येते. वरून कोथिंबीर टाकून चांगला होऊ दिला आहे. शिजल्यानंतर सर्व केला. तयार आहे आपला पुदिना चिकन पुलाव. या पद्धतीने एकदा नक्की